जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण मराठीचे एक नवीन सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेले आहे। त्या सॉन्गचे नाव आहे भक्ती का वळून। अशा प्रकारे एक नवीन सॉन्ग आहे। हे सॉन्ग एकदम जबरदस्त आहे। या सॉन्गवर आपण एक व्हिडिओ एकदम कडक एडिट केलेला आहे। व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्री मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे। तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्री मध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून बिटमॅप पोर्ट लिंक अनसिक्युअर पोर्ट लिंक इंपोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलच्या नावावरती ती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवले जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग होऊया। लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। इकडे तिकडे कशाला बघती चोरून चोरून, इकडे तिकडे कशाला बघती चोरून चोरून। अगं देतो तुला मी हॉर्न सजनी भक्ती का वळून, देतो तुला मी हॉर्न सजनी भक्ती का वळून। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। बाय। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचे। ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे। तो ओपन केल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही फोटो दिलेले आहे, तुम्ही दुसरे फोटो इथे ॲड करू शकता। तर मित्रांनो मी हे जे फोटो इथे घेतलेला आहे तर इथे प्लसवर क्लिक करून ॲड करायचं आहे। फोटो फुल स्क्रीनमध्ये नसेल तर वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे आहे। या तीरवर क्लिक करून मित्रांनो 7.12 सेकंदापर्यंत आपल्या ऑप्शनवर क्लिक करून हा फोटो वाढवून घ्यायचा आहे। त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे, वरती 3 डॉट फिल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे। या तीरवर करून ऑप्शन करून समोरचा भाग कट करायचा आहे। तर अशा प्रकारे हे जे 2 फोटो आपण फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहे, अशाच प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो आहे फुल स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे आहे। तर मित्रांनो मी सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करायचे। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, कोणता एक शेप घ्यायचा, वरती 3 डॉट क्लिक करून फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करायचे, कलर फिलवर क्लिक करायचे, ब्लॅक कलर घ्यायचे आणि पूर्ण व्हिडिओ शेवटी यायचे, थोडी बॅग घ्यायचे, हे ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर परत स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, चौकोनी शेप घ्यायचा आहे, वरती 3 डॉट क्लिक करून आपल्याला स्टेज टू कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचे। त्यानंतर इथे बॉर्डर शॉटवर क्लिक करायचे, स्ट्रोक आणि अपडेट क्लिक करायचं आहे। याचा जो कलर आहे ते आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे आणि थोडी बॅग घेऊन याची जे लेंथ आहे आपल्याला 8 पर्यंत वाढवून घ्यायचे। त्यानंतर इथे कलर फिलवर क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, कलर पूर्ण इरेज करायचा आहे आणि बरोबर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपला हा जो कलर इरेज केल्यानंतर इथे अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल। त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे, थोडी बॅग घ्यायची, ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लावून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो परत स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडिया क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो तुम्ही तयार केले असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो तयार केला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये, ते मी ते ॲड करून घेतो। बघा अशा प्रकारे आहे। तर प्लसवर क्लिक करून इथे मी घेतलेला आहे, मोर ट्रान्सफर करून झूमवर क्लिक करून साईज इथे कमी करत आहे। या ऑप्शनवर क्लिक करून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करायचा आहे वरती मी या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे, थोडी बॅग घ्यायचे, या ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ इथे लावून घ्यायचे। परत मित्रांनो आपल्याला ते स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपलं परत आपल्याला काय करायचे, इथे आपल्याला इथे मीडियावर जायचे। मीडियावर गेल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक PNG दिलेले टेक्स्ट PNG ती आपल्या इथे ॲड करून घ्यायचे, भक्ती वळून अशा प्रकारे घ्यायचे। ती घेतल्यानंतर मोर ट्रान्सफर झूमवर क्लिक करून साईज कमी करायचे, थोडी ऑप्शनवर क्लिक करून इथं सेंटरला इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे, थोडी बॅग घ्यायचे, ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे। त्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे आणि मोर ट्रान्सफर क्लिक करून आपल्याला इथे ऑक्सिलेट ऑप्शन पाहून ते ऑक्सिलेटवर क्लिक करायचं, स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं। तर बघा अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल सेट केलेलं आहे। त्यासाठी आपल्याला इथे फक्त इफेक्ट ॲड करायचा राहिलेलं फक्त यामध्ये। त्यासाठी आपल्याला बॅग घ्यायचे, डिस्क्रिप्शनमध्ये एक इफेक्ट पोर्ट पाहून त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे 4 फोटोला इफेक्ट दिलेला पाहायला मिळून जाईल। तर शेवटच्या फोटोचा इफेक्ट आपला कॉपी करायचा आहे, त्यासाठी शेवटच्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉट क्लिक करून कॉपी इफेक्ट क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो जे आपण शेप घेतलेला आहे इथे ब्लॅक कलरचा त्यावर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करायचे। त्यानंतर बॅग घ्यायचे,
बिल्डिंग आणि वेबसाईटवर क्लिक करायचे, लायटिंगवर क्लिक करून स्क्रीनवर क्लिक करायचे आणि ती बॅग घेऊन जायचे. परत मित्रांनो आपल्याला असं इफेक्टमध्ये जायचं आहे आणि पहिल्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी पे क्लिक करायचं आणि ती बॅग घ्यायची आहे. परत मित्रांनो आपल्याला बिटमॅप फोटोमध्ये जायचं आहे. पहिल्या फोटोवर आपल्याला ते क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करायचं. बघा पहिल्या फोटोला हा इफेक्ट ते पेस्ट केलेला आहे. त्यानंतर ती बॅग घ्यायची आहे, सेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे. परत मित्रांनो आपल्याला बिटमॅप फोटोमध्ये जायचं आहे. बिटमॅप फोटोमध्ये गेल्यानंतर 2 नंबरचा फोटो जो आहे त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करून 3 डॉट करून पेस्ट इफेक्ट क्लिक करायचे आहे. त्यानंतर याच्या फोटो समोरचा फोटो सोडायचा आहे, परत त्याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट ते पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो इथून समोर आपल्याला एक फोटो सोडून हा इफेक्ट शेवटपर्यंत ॲड करत जायचे आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे, परत सेक इफेक्टमध्ये जायचे आहे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घ्यायचे आहे. बॅग आल्यानंतर परत मित्रांनो बिटमॅप फोटोमध्ये जायचे आहे. बिटमॅप फोटोमध्ये गेल्यानंतर जो 3 नंबरचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो आता जे फोटो राहिलेले आहे त्या सर्व फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करत जायचं शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत आपला जो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअर ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं, खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. समोरचा व्हिडिओ कोणत्या टाईपवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनल फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवला जाते. त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.